नवी दिल्लीमध्ये भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबलाय त्या ठिकाणी टीम इंडियासाठी ठेवण्यात आला होता खास वेलकम किट। दिल्लीमध्ये टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टीम इंडियाचा होणार सत्कार। विश्वविजेत्या टीम इंडियाची आज मुंबईमध्ये ओपन बसमधून मिरवणूक। आज संध्याकाळी टीम इंडियाची मुंबईमध्ये व्हिक्टरी परेड। विश्वविजेता भारतीय संघाचं आज मुंबईमध्ये जंगी स्वागत होणार। एमसीए आणि बीसीसीआयच्या सदस्यांनी घेतली मुंबई पोलिसांची भेट। कायदा सुव्यवस्थेसंदर्भात झाली चर्चा। मुंबईमध्ये विश्वविजेत्या भारतीय संघाच्या शोभायात्रेसाठी पोलीसही सज्ज। वाहतूक मार्गातही बदल। मरीन ड्राईव्हवरती शोभायात्रेचं आयोजन। पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार। हार्दिक पंड्या T20 फॉर्मॅटमधील जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू। हार्दिक पंड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचं रेटिंग समान असलं तरी हार्दिकला आयसीसीने ठेवलं पहिल्या क्रमांकावर। पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत आणि पाकिस्तान सामना 1 मार्चला। पीसीबीनं आयसीसीला दिला वेळापत्रकाचा मसुदा। लाहोरमध्ये होणार भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना। दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगच्या तोडफोड प्रकरणामध्ये 23 जणांवरती गुन्हा दाखल। बेकायदेशीर एकत्र येऊन जमावाला भडकवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल। धारावी प्रकल्पाला मुलुंडमधल्या जकात नाक्याच्या 18 एकरपैकी 5 एकर जागा देण्यात येणार। डम्पिंग ग्राउंडची 41 एकर जागाही 2025 नंतर देण्यात येणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सुनील केदार यांची याचिका। नागपूर खंडपीठ आज निकाल जाहीर करण्याची शक्यता। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही। राज्याची जनता हाच माझा पक्ष। अजित पवार यांचं वक्तव्य। अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता। कालावधी संदर्भात निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार। सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी। जनतेचे प्रश्न मला मांडू द्या। निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलमधील बायो बदलला। सस्पेंडेड लीडर ऑफ ऑपोजिशन असा बायोमध्ये उल्लेख। लोणावळा भुशी धरण दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा। रोहित पाटील यांची वयाची 25वी पूर्ण। निवडणुकीत उतरण्यासाठी लागणारं वय पूर्ण झाल्यानं रोहित पाटील विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरण्याची शक्यता। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली खासदार सुधा मूर्ती यांची भेट। सुधा मूर्ती यांचा सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा उपयोग जनतेच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करत असून रॅलीला परवानगी न देण्याची ओबीसी नेत्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील ओबीसी नेत्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।